तर नमस्कार मित्रांनो, मी अभिनव खडपकर स्वागत करतो तुमचं मी विचित्र आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे 23 तारीख आणि आपण आता चाललो आहे कॉलेजला. मागच्या व्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे 22, 23, 24 असे आपल्या स्पोर्ट्सची फायनल आहे. तर आपण आलो आहे कॉलेजला आणि आधी आता रिले होते सुरू. रिलेनंतर मग क्रिकेटची मॅच आहे सगळ्या शिक्षकांची. प्रदर्शनीय सामना असेल तो सगळ्या मुलांसाठी आणि शिक्षक इथे आहेत, थांबले आहेत बघू शकता. आणि इथे आता सुरुवातीला आधी 400x4 असं रिले सुरू होतं आहे. पुढे काय काय होतं ते मग दाखवतो, रिलेची मॅच वगैरे सगळं. वार्षिक क्रीडा स्पर्धा 2025 आजचा हा दिवस जो एकेटीसी टीचर्स वर्सेस एकेटीसी टीचर्स असा सामना असणार आहे. सेकंड वॉरियर्स वर्सेस गोसावी स्ट्रायकर्स असा हा महत्त्वपूर्ण सामना असणार आहे. थोड्याच वेळात आपण सर्व संघाने घेऊन या ठिकाणी ट्रॉफीचं अनावरण करतोय. मी सर्व दोन्ही संघांना विनंती करतो की दोन्ही संघांनी मैदानावरती यायचे. महत्त्वपूर्ण सामना असणार आहे. सेकंड वॉरियर्स वर्सेस गोसावी स्ट्रायकर्स असा हा सामना रंगलेला आहे. प्रेक्षणीय सामना असणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना सूचना असणार आहे की आजच्या या दिवसातील महत्त्वपूर्ण सामन्याचा आपण सर्वांनी आनंद घ्यायचा आहे आणि सर्व शिक्षकांना त्या ठिकाणी साथ द्यायची आहे. बऱ्याच कालावधीनंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकेदिवशी टीचर्स या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झाले. सेकंड वॉरियर्स आणि गोसावी स्ट्रायकर्स सदोरेचे कर्णधार सुयोग सावंत सर, गोसावी स्ट्रायकर्सचे कर्णधार विकास शिंदे सर, हे दोन्ही संघादरम्यान या ठिकाणी 5 षटकांचा सामना खेळवला जाईल. सर यांनी त्याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होते. तर किती वाढवण्यासाठी आपल्याला आज या ठिकाणी नक्कीच हा जोश महत्वाचा आहे आणि झालेला आहे. आणि गोसावी स्ट्रायकर देखील आपल्या खेळाडू सावंत सर, आपण त्याच्यासाठी भेटणार आहे. आपण त्यासाठी बऱ्याच कालावधीनंतर या ठिकाणी आपण कमबॅक करणार आहोत. आपला स्टाफ क्रिकेट सामना इथे होणार आहे. सर्वजण अतिशय उत्साहाने इथे उपस्थित आहे आणि या सामन्याचा सगळा आनंद घेणार आहे. मी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर माझ्यासमोर अजून गोसावी स्ट्रायकर्स आहेत. गोसावी सर हे देखील या ठिकाणी बऱ्याच कालावधीनंतर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. मी सर्वांना शुभेच्छा देतो. आजच्या या मॅचमध्ये स्ट्रायकर्स अतिशय चांगली स्ट्राईक घेतील आणि वॉरियर्सला अतिशय झगडायला लागेल असं एकंदर वातावरण दिसतंय आणि आम्ही स्ट्रायकर्स वॉरियर्सवर विजय मिळवणार आहोत याचा आम्हाला विश्वास आहे. नक्कीच दोन्ही संघ म्हणतात की आमचे दोन्ही संघ तुल्यबल आहेत. त्या पद्धतीने आम्ही सर्व खेळाडू देखील त्या ठिकाणी बॅलन्स केलेले आहेत. दोन्ही नाईक सरांच्या उपस्थितीत या ठिकाणी नाणेफेकीवर या महत्वपूर्ण असणार आहे आणि टॉस विन झालेला आहे. गोसावी स्ट्रायकर्स दोन्ही कर्णधार माझ्यासोबत आहेत. वॉरियर्स आणि गोसावी स्ट्रायकरच्या संघाचे दोन्ही कर्णधार माझ्यासोबत आहेत. सावंत सर, आपण टॉस हारलाय. बरेच दिवस आपण 8 दिवसामध्ये खेळपट्टीचा अंदाज घेतला आहात. काय तुमची स्ट्रॅटेजी असणार आहे? भारी पडणार आहे. बघूया काय काय करतात. ते म्हणतात आम्ही भारी पडणार आहेत. तर माझ्या एका बाजूला आहेत ज्या या मैदानावरती अनेक षटकारबाजी ज्यांनी केली असा विकास शिंदे सर देखील माझ्या समोर आहेत. ते गोसावी वॉरियर्सचे त्या ठिकाणी कर्णधार आहेत. आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे? सांघिक खेळ आपल्याला पाहायला मिळेल. कारण शिक्षक आज मैदानात बऱ्याच
खेळणार आहे तरीसुद्धा आम्ही सर्व एकत्रितपणे हा सांघिक खेळ खेळून समोरच्या संघावर मात करून आम्ही विजय प्राप्त करू. नक्कीच आपण थोड्या वेळाने चित्र स्पष्ट होणार आहे. आज एकेजीसी टीचर्स दोन्ही संघ या ठिकाणी मैदानामध्ये दाखल आहेत. थोड्याच वेळात हा सामना सुरू होईल. टॉस वगैरे सगळं झालेलं आहे. 6 ओव्हरचा एक सामना असेल आणि पुढे आता बघू. तर इथे शिक्षकांची मॅच सुरू झाली आहे आणि खूपच सुंदर असा सामना रंगला आहे. ही आले ओव्हरचा लास्ट बॉल असेल आणि ओव्हरनंतर ओव्हर हा पण वाईड बॉल आहे. तर धावसंख्या झाली 5 बॉल. 5 बॉल 7 रन अशी धावसंख्या पोचली आणि हा ओव्हरचा शेवटचा बॉल आणि हा गेला चौकार. सुंदर असा सामना रंगला आहे. सावंत सर खूप मस्त फटकेबाजी करतात दिसतात आपल्याला आणि ही लास्ट ओव्हर आहे 6वी ओव्हर. दरम्यानच्या काळात मला थोडेसे क्षेत्ररक्षण ॲडजस्ट करताना थोडेसे सावंत सरांचे वीक पॉईंट पण त्यांना माहिती असल्यामुळे त्यांच्या वीक पॉईंट्सवरती क्षेत्ररक्षण कडक करण्यात केलेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन मालक सर सावंत सरांसाठी. सावंत सर पुढे बोलावताना हवेमध्ये जोरदार शिंदे सरांकडे सरळ हातामध्ये कॅच गावठीमध्ये आपण मागो असे मध्ये म्हणतो कमळ काढून दिलेला आहे. डायरेक्टली हातामध्ये शिंदे सरांच्या सावंत सरांनी उत्तुंग अशी फटकेबाजी. या ठिकाणी सावंत सरांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. मालक सरांचा पुढचा चेंडू श्रीकांत सरांकडून समोर प्रयत्न केला परंतु बॉल उडलेला आहे. या ठिकाणी शिंगाळे सर मात्र स्ट्राईक घेताना या ठिकाणी आता विकेटची काय पर्वा करायची नाहीये. या ठिकाणी जे बॉल शिल्लक आहेत त्यामध्ये फक्त फटकेबाजी हाच एक पर्याय शिल्लक आहे आणि तो पर्याय शिंगाळे सरांनी स्वीकारला. फटकेबाजी करण्यासाठी आता मैदानात आहेत शिंगाळे सर. हॅट्रिकचा चान्स दिसतोय मालक सरांचा पुढल्या पुढचा चेंडू काय जादू करतोय. मुलांचा प्रयत्न शिंगाळे सरांकडून तिथल्या तिथे बॉल हवेतून उडाला आणि त्याच ठिकाणी काय चोरती दाबण्याचा प्रयत्न असलेला आहे. उत्तम असं क्षेत्ररक्षण मालक सर जितक्या वेगाने गोलंदाजी करतात तितक्याच वेगाने ते क्षेत्ररक्षण करत आहेत. योगेश जाधव सर थोडेसे स्ट्रगल करतात बॉल मारण्यासाठी. केतन नाईक सरांच्या दरम्यान सुंदर असं गोलंदाजी दिसते. तिसरा चेंडू खूप केलेला आहे जो डोक्यावरून गेलाय. दरम्यान मालक सर चेंडूच्या मागे मालक सरांनी बॉल रोखला आणि थ्रो केलेला आहे. थ्रो करून बॉल येईपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसरा धावा 14 धावाचा प्रयत्न. तिसरी धाव सुद्धा दरम्यान पूर्ण केलेला आहे. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते शिंगाडे सर यांच्याकडून आणि योगेश जाधव सरांनी. शिंगाडे सरांनी एकदम उत्स्फूर्तपणे तिसरी धाव ज्या पद्धतीने चोरलेली आहे त्याला दाद द्यावी लागेल. या ठिकाणी स्कोर होतोय 39. पुढचा चेंडू मालक सर शिंगाडे सरांनी डोक्यावर मूव केला. सुंदर असा खूप या ठिकाणी नंदू जाधव सरांनी. 11 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. शेवटचे सामना आहे हा बघू शकता. तर शेवटच्या 2 रनांची आवश्यकता आणि ते आपले सगळे सर थांबलेले आहेत बघू शकता तुम्ही. आता सरांचे सामने संपले आहेत आणि आता सगळे इव्हेंट सुरू होतील. म्हणजे लांबुडे आहे आज आणि
आहे, क्रिकेट वगैरे आहे, अजून खूप काही आहे. तर ते आता सुरू होतील थोड्याच वेळात. आपण लांबुणीमध्ये आहोत. बघू, व्हिडिओ मिळालं तर टाकतो आणि रिझल्ट काय असेल तो कळवतो तुम्हाला नंतर. तर आता मुलींचे क्रिकेटचे सामने सुरू होत आहेत. बघू शकता त्यांचं लाईनअप आहे आणि त्याच्यानंतर मग आपले ह्याचे लांबुडी होईल वाटतं. काय होईल ते कळवतो तुम्हाला. तर आता इथे क्रिकेटचे मुलींचे सामन्याचे आहे सुरू होतील आता. बघू शकता तुम्ही. तर इथे मुलींच्या मॅचेस सुरू झाल्या आहेत. बघू शकता तुम्ही इथे स्कोअर बोर्ड, कॉमेंट्री वगैरे सगळं आहे. पण आपण आता चाललो आहे याला लॉंग जंपला. तर आता ही फायनल आहे मुलींची, आता होईल. टॉस विन 12-8 झाले. बघू आता फायनलमध्ये पुढे काय घडतंय ते. लांबुडीची झाली आहे, आपलं नाही आलं नंबर, दुसऱ्यांचा आलाय नंबर. आता मुलींच्या क्रिकेटच्या सामने चालू आहे, तर बघू शकता तुम्ही. आणि ही फायनलचा सामना सुरू आहे हा. इथे मुलींचा सामना आहे, त्याच्यानंतर मुलांचा सामना असेल असं वाटतं. पुढे काय असेल ते दाखवतो तुम्हाला. भेटू मग. तर सरांची आता जुगलबंदी चालू आहे. नागवेकर सर वर्सेस मालप सर. 11वी MCVC विरुद्ध 12वी कला. बघू शकता तुम्ही. आणि ते आपले स्कोअर बुक बघू शकता आणि अंपायर पण आहे तिथे. तर खूपच रंगतदार असा सामना सुरू आहे आता. 12/8 आता 59 गुण झाले, 59 रन झालेत. आणि 11वी MCVCला 60 रन टू विनचं टार्गेट दिलं आहे. आता 11वी MCVCची बॅटिंग आहे आणि सुंदर असा फटका मारलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि खराब क्षेत्ररक्षणामुळे चौकार गेलेला आहे आणि ते आनंद बघू शकता तुम्ही या सगळ्यांचा. इथे सध्या तरी शांतता पसरली आहे, पण मगाशी खूप जोश होता इथे. मगाशी खूप असं सुंदर अशी बॅटिंग केली आहे. हा विकेटचं पतन होताना दिसते आपल्याला. आता कसं वाटतंय भिडे सर MCVCच्या दोन बॉल 2 षटकारांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. बघे शेवटच्या बॉलमध्ये का, शेवटच्या 2 बॉलमध्ये काय होतं इथे. खूपच रंगतदार असा फायनलचा सामना झाला आहे आणि 11वी या MCVC या संघाने इतका विजय झाला आहे आणि खूपच आनंदाचं वातावरण आहे इथे, बघू शकता तुम्ही सर्वजण.
खूपच मस्त मॅच झाली आहे. पुढे काय होतं ते तुम्हाला दाखव. तर आता शिक्षक विरुद्ध विद्यार्थी असा सामना खेळवला जाणार आहे क्रिकेटचा. बघू आता पुढे काय होतं. आता टॉस होतोय. टॉस नको वगैरे कोण होते कळवतो तुम्हाला. ट्रॉफीचा अर्थ आहे ट्रॅकरचा अर्थ छापा मालक सर काय मालक सर काय रणनीती असेल काय सांगतात. या मैदानावरती जेव्हा जेव्हा एकेजीचं टेनिस क्रिकेट टीम जेव्हा एकेजीची टीचर्सच्या विरुद्ध जेव्हा आमच्या सामने आलेले आहेत तेव्हा ते पळून मारलेले आहेत आम्ही. आणि तेव्हा सराव देखील आमच्याकडे काही थोडं एक दोन टीचर्स आमच्याकडे आता नाही आहेत, त्यांची कमी वाचता नक्कीच आहे. पण कमबॅक तर आम्ही नक्की करणार आहे की आमच्या समोर असणारे रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्यात एकेजीची टेनिस क्रिकेटची डिस्ट्रिक्ट लीडर टीम आहे. आमचा देखील गेम स्ट्रॅटेजी चांगली आहे. सर्व खेळाडू आमच्याकडे विकास शिंदे सर आहेत, सुख सावंत सर आहेत, आता आमच्याकडे पेटाळे सर देखील आहेत. नक्की आम्ही प्रयत्न करणार आहे पण त्यांना झुंज तर नक्की देणार आम्ही. झुंजून काय घेणार हे सांगा. आता मग आम्ही गोलंदाजी नक्कीच गोलंदाजीचा निर्णय घेतला. आदित्य रसाळ एकेदिवशी कर्णधार काय सांगशील. मालक सरांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि आश्वासन दिलं तुझ्या संघाला की नक्कीच चांगला परफॉर्मन्स तो देणार. त्यावर तुझी प्रतिक्रिया काय असेल. आम्ही आमचे 100% देणार आणि मालक सरांच्या संघाला हरवण्याचे प्रयत्न करणार. नक्की तुझा संघातील खेळाडूंबद्दल काय सांगशील. उत्तर जसवाल गेल्या सामन्यात अतिशय वेगन मारा केला आणि तो सामना जिंकण्याबद्दल उत्तर जसवाल आणि त्याचा आणि वेदांत पवारच्या फलंदाजीबद्दल काय सांगशील. वेदांत पवारवर काही डाऊटच नाही आणि हितांश वर पण डाऊट नाही. पण आज हितांश मला जखमी वाघ म्हणून त्याला ओळखलं जातं. आज तो आज जखमी वाघ काय करतो हे आम्हाला बघायचं आहे, सगळ्यांनाच बघायचं आहे. आणि वेदांत उद्योगाच्या फॉर्म बद्दल तुझं काय म्हणणं आहे. कालच्या सामन्यात पहिल्याच पॉवर प्लेयर षटकात जरी 15 धावा दिल्या होत्या तर वेदांत उद्योग तुझं प्रमुख गोलंदाज त्याच्याबद्दल काय सांगशील. आज एखाद्या दिवस एक बॉलर कधीतरी मार खातोच. याचं काय नसतं की कोण तो चांगला बॉलर असतो या वाईट असतो, तो खाणारच मार. पण आज तो कमबॅक करेल ही माझा 100% आहे. थँक्यू आदित्य. आणि आता सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांनी तयारी करावी आणि आता सामन्याला सुरू होतं. तर आता सामना सुरू होतोय शिक्षक विरुद्ध विद्यार्थी जे डिस्ट्रिक्ट लेवलला खेळले होते कॉलेजकडून. बघू शकता विद्यार्थ्यांची बॅटिंग आणि शिक्षकांनी टॉस जिंकून चालू होणारा सामना फिल्डिंग घेतली आहे. बघू आता पुढे काय होतंय. खूपच मस्त असा सामना होईल असं वाटतंय. पुढे चालू होणार. तर आता शेवटची ओव्हर आहे पहिल्या इनिंग मधली शिक्षक वर्सेस स्टुडंट्स. पुन्हा एकदा तिसरा चेंडू. पुन्हा एकदा पहिल्या 2 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा अख्खा चेंडू भिरकावलाय. किती धावा. पुन्हा एकदा वेदांतकडे काय केलेल्या चेंडूवर पुन्हा एकदा विरकावलाय. सुपला शॉट. चेंडू येतोय सुमारे 2 धावा. बदल केली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करण्याचा काही प्रयत्न. चेंडू भिरकावलाय. चेंडू गेलाय. किती धावा. शिंदे सरांचं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा. तिसऱ्या धावाचा प्रयत्न. चांगलं रनिंग बिटवीन विकेट. निम्मा रसा आणि वेदांतकडच्या मार्फत पुन्हा एकदा चौथीला पूर्ण होईल का नाही. बाद 27 वर्षाला कापडे गेले. 50 शेवटचा चेंडू. हे 50 तयार. 50
विनंती पैसे काय केलं षटकार होता नाही चांगला खेळलो पण पटकन त्याच्या क्षेत्राची 2 धावा पूर्ण झाल्या 2 धावा पूर्ण 52 धावा झाल्या तिसरी येईल का तिसरी येईल का तिसरी येईल का तिसरी आली आहे चौथी येईल का चौथी येईल का चौथी येईल का 53 धावा झाले 54 धावांचं टार्गेट दोन्ही संघांनी मिळून गेले. तर आता पहिली इनिंग संपली आहे. शिक्षकांची आता बॅटिंग असेल आणि शिक्षकांसाठी 54 रनांचं टार्गेट दिलं आहे विद्यार्थ्यांनी. बघू आता पुढे काय होते. तर आजच्या दिवसाच्या सर्व मॅचेस झाले आहेत आणि आपण आता चालले रूमवर. तर रूमवर जाऊन मग रात्री ब्लॉगचा एंड करू. तर पुढे काय झालं तर दाखवीन, नाही तर ब्लॉगचा एंड करू. तर एवढंच होतं आपला आजचा ब्लॉग. कसा होता नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण आज सकाळी गेलेलो कॉलेजला. त्यानंतर लगेचच शिक्षकांचे सामने सुरू झाले क्रिकेटचे. त्यानंतर क्रिकेटचा सामना तर खूप अतिशय सुंदर होता. शिक्षक खूपच मस्त खेळत होते. म्हणजे थोड्याफार चुका झाल्या पण मस्त खेळलं, मजा आली मॅच बघून. आणि त्यानंतर मग लगेचच मुलींचे सामने सुरू झाले. क्रिकेट अंडरआर्म होते ते. आणि पण आपला ह्याचा लाँग जम्पचा इव्हेंट असल्यामुळे आपण पहिले 2 मॅच नव्हतो. पण लाँग जम्पमध्ये पण आपल्या नाही आला नंबर. म्हणजे किती 4 बसली एवढी 4 मीटर. आणि 1 नंबरची 5 काहीतरी होती आणि 2 नंबरची 490 आणि 3 नंबरची 480 अशा होत्या. पण नाही आला. पुढच्या वर्षी ट्राय करू नक्कीच. आणि त्यानंतर मग मुलींची फायनल कवर केली आपण. खूपच अतिशय सुंदर झाली. फायनल मॅच म्हणण्यासारखी झाली. आणि फायनल मॅच झाली मुलींची. त्यानंतर मग शिक्षक आणि विद्यार्थी असा सामना सुरू झाला. तो पण अतिशय रोमांचक असा होता सामना. खूप म्हणजे खूप. पण त्यात पण मजा आलीच. आज संपूर्ण क्रिकेट ब्लॉग म्हणाला तरी काही हरकत नाही आहे याला, कारण की क्रिकेटचाच जास्त ते कवर केलं आहे आपण. उद्या आपली स्पोर्ट डेचा फायनल डे आहे. उद्या 24 तारीख. तर स्पोर्ट डेचा फायनल डे कसा जातो आहे बघूया. उद्या पण करीन ब्लॉग. जे उद्या आपला रिलेचा आहे पहिला इव्हेंट. त्यानंतर सगळे स्पोर्ट्सचे फायनल जसं की व्हॉलीबॉल, रस्सीखेच सगळे मोस्ट ऑफ तरी करीन कवर ब्लॉगमध्येच. तरी काय काय घडतं ते दाखवतो तुम्हाला उद्या. उद्या भेटूच आपण नक्कीच. तोपर्यंत बाय बाय.